विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सर, तुम्ही आयएमपी क्वेश्चन सगळ्या टॉपिक मधले घेत नाहीत. एक कॉमेंट होती. दुसरी कॉमेंट अशी होती अगोदरच्या व्हिडिओमध्ये, की सर एवढंच केलं तर चालेल का? ओके. मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती, की मी जे व्हिडिओमध्ये घेतोय ना, ते मला कॉमेंटमध्ये द्या. मी तुम्हाला सांगतो, इथं मी यश गुजरचं आभार मानतोय. त्यानं आपले पहिले जे 2 व्हिडिओ आहेत ना, त्यात आपण काय कव्हर केलंय, ते सगळं त्यानं कॉमेंटमध्ये सांगितलंय बरं का. आता मी या कॉमेंटला पिन करून ठेवतो बाळांनो. पण सगळ्यात इम्पोर्टंट प्रश्न सगळेच होणार आहेत तुमच्या लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो आय-एम-पी क्वेशन, गॅरंटेड क्वेशन्स, गॅरंटी कुणीही देऊ शकत नाही. मला त्या टॉपिकमधलं सगळं करावं लागणार आहे. पण टप्प्या आपण करून घेतोय. आपली स्ट्रॅटेजी काय आहे सांगू का? की आपण आता टॉपिक वाईज जात नाहीये. हे जे व्हिडिओ आहेत ना, या सीरीज मधला हा 3रा व्हिडिओ आहे. पहिल्या 2 व्हिडिओ तुम्ही कव्हर केले असतील ना, तर तुम्हाला सांगतो नंतर माझ्याकडे प्रश्नच उरत नाहीयेत. पहिल्या 2 व्हिडिओमध्ये काय-काय घेतलं बघा आपण. सगळ्यात महत्त्वाचं पोटेन्शियल ग्रेडियंटची डेफिनेशन, किर्चॉफ व्होल्टेज लॉ, करंट लॉ, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक त्याची डेफिनेशन, त्याचं डिस्टिंग्विश, ससेप्टिबिलिटी, ओके, असं एक्स सारखं सिम्बॉल असतं ना त्याचं. क्युरी टेम्परेचर म्हणजे ज्यावेळेस फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स बिकम्स पॅरामॅग्नेटिक, फेर्रो बिकम्स पॅरा. क्रिटिकल टेम्परेचर, सरफेस टेन्शन बिकम 0. पुन्हा तुम्हाला सांगतो मोमेंट ऑफ इनर्शिया, रॉड, स्पियर, डिस्क, कॅपिलॅरिटी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, इंडक्टिव्ह रिएक्टन्स. इथं एलसीआर आहे ना, इथं आपण ना झेड लिहूया बरं का रे बाळांनो. इम्पेडन्स, बोर्स पोस्टुलेट. बरं, आता त्यानं काय कॉमेंट केलंय, की या 2 डेफिनेशन कुठल्या त्याला कळालं नाही. अरे मॅग्नेटिक मटेरियल, गायरोमॅग्नेटिक रेशो, रेशो ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन म्हणजेच काय एरोमॅग्नेटिक रेशो. मॅग्नेटायझेशन, रेशो ऑफ नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द व्हॉल्यूम किंवा नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच मॅग्नेटायझेशन. पहिल्या व्हिडिओमध्ये अरे किती कव्हर झाले. असे अजून भरपूर 4-5 व्हिडिओ जर घेतले मी ना, सगळं कव्हर एवढंच केलं तरी चालेल इनिशियली. पण न्यूमेरिकल्स एक्स्ट्रा आहेत बरं का, लक्षात घ्या. सेकंड व्हिडिओमध्ये काय घेतलं? सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे सेल्फ इंडक्टन्ससाठी एल, एम दोघांचं युनिट आहे हेनरी. हेनरी इज इक्वल टू ओहम सेकंद. टेस्ला इज इक्वल टू वेबर पर मीटर स्क्वेअर. अँपियर इज इक्वल टू कुलोम पर सेकंद आणि व्होल्ट इज इक्वल टू जूल पर कुलोम. हे पण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलं बरं का. जॉमेट्री मी तुम्हाला करायला लावलंय. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ओके. कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, लॉजिक गेट सगळंच करायचं आहे. त्याचं बुलियन एक्सप्रेशन, ट्रूथ टेबल हे सगळ्यात महत्वाचं. डायग्राम शोइंग व्हॅरिएशन ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी, ऑसिलेशन. हे असं नाही का, ही अशी डायग्राम आहे बघा, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर डिफाईन कोहेसिव्ह, ऍडेसिव्ह, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. थांबा. याच्यानंतर डेफिनेशन्स वाढत जाणार आहेत. त्यातल्या काय इथं झालेत. कॅपिलॅरिटी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, त्याच्यानंतर वेलॉसिटी ग्रेडियंट, त्याच्यानंतर अजून कुठल्या डेफिनेशन्स हव्यात मला? भरपूर आहेत त्या डेफिनेशन. काय-काय डेफिनेशन आहेत तर त्याच्यात? कुठल्या अजून डेफिनेशन बघा बघू. दुसऱ्या टॉपिकमध्ये आहेत तेवढ्या डेफिनेशन सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत. बरं चला, पॅरलल ॲक्सिस थेरम, मग परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. मी व्हिडिओ बघायला लावला होता तुम्हाला. YouTube वरून आपला जुना व्हिडिओ आहे तो बघायचा आहे. तो आमचा जास्तीत जास्त बघितला जाणारा व्हिडिओ आहे. मग चला, मी तुम्हाला सांगतो. जस्ट डिस्कस केलं आपण. मला माहिती आहे या व्हिडिओमध्ये पण जे काही शिकवणार आहे, यश गुजर बरोबर तुम्हीही कमेंट करून पाठवलं तरी काही हरकत नाहीये. खूप आनंद होतोय, की आपली एक अटॅचमेंट झालेली आहे, लक्षात घ्या आणि शेवटपर्यंत राहणार आहे बरं का. मग आता आपलं टार्गेट काय आहे? मी तुम्हाला सांगतो, की आपलं टार्गेट आहे पार्ट 3 आय-एम-पी क्वेशन्स. ओके. WhatsApp ग्रुप जॉइन केलेला आहे. टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉइन केलेला आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन पहिला डाउनलोड करा म्हणून सांगितलंय बरं का. त्याच्यावर खूप कंटेंट मिळणार आहे आणि बोर्डची एक्झाम जशी जवळ येईल ना, तसे मी माझे संघर्ष बॅचमध्ये बरेचसे व्हिडिओ फ्री करतो बरं का तुमच्यासाठी. क्वेश्चन नंबर 1 आजचा. ओके. आज मात्र सांगतो पुढची 10 मिनिटं आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक लक्षात घ्या. टॉपर्स हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. बाकी 97-98% मुलं धडपडत असतात, लक्षात घ्या. वेळ लागतो. त्यामुळे आता मी माझं स्पीड पण कमी केलंय बघा. मी माझं स्पीड कमी केलंय. आवाजाचा टोन कमी केलाय आणि हळू आता. ह्या ज्या 2 सिस्टम आहेत ना, या थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड सिस्टम आहेत. म्हणजे वाक्य तयार करूया. इफ टू सिस्टम्स आर इन इक्विलिब्रियम विथ द थर्ड सिस्टम, थर्मल नको म्हणूया, नुसतं इक्विलिब्रियम म्हणूया आपण. इफ टू सिस्टम्स आर इन इक्विलिब्रियम विथ द थर्ड सिस्टम, then they are also in equilibrium with each other. ओके. कोणता लॉ आहे? लिहायला जमत नाही मुलांना. झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय? When two systems are in equilibrium with the third system,
then they are also in they are also in equilibrium with each other. ओके, पहिल्यांदा प्रश्न करायचा आहे तुम्ही झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. 2025च्या पेपरमध्ये अख्खं स्टेटमेंट दिलं होतं आणि कोणता लॉ आहे असं त्यांनी विचारलं होतं. हा कोणता लॉ आहे? झेरॉथ लॉ. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही ना नेहमी ना वायलनचा वापर कराच रे बाळांनो, नेहमी. आता माझ्या 2025चाच पेपर आहे बरं का, लक्षात घ्या. थर्मलच दिले बरं का. इफ टू सिस्टम्स आर इच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. चुकतोय मी तुम्हाला काय म्हटलं, मुलाच्या पण ह्या चुका होत आहेत. इफ टू सिस्टम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड सिस्टम, then they are also in thermal equilibrium with each other. each other नंतर लिहा, थर्ड सिस्टम अगोदर लिहा. ओके ओके, चला मग पहिला क्वेश्चन तुम्ही केला, झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आणि सिस्टीम म्हणजे काय, सिस्टीम म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. सिस्टम इज अ पार्ट ऑफ युनिवर्स. सिस्टम इज अ पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनॅमिक कन्सिडरेशन. मी बॅच मध्ये विचारलं तेव्हा जाधव आमचा एक टॉपर आहे, तो म्हणला विच इज अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन. ओके, मी म्हणतो कन्सिडरेशन, इन्व्हेस्टिगेशन याच्याऐवजी असं म्हणूया का रे, सिस्टम इज अ पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अंडर विच कॅन बी युज्ड फॉर थर्मोडायनॅमिक स्टडी म्हणूया आपण. इन्व्हेस्टिगेशन, कन्सिडरेशन, स्टडी म्हणा तरी चालेल, पण थांबा आता होमवर्क खूप देणार आहे. सिस्टीम नंतर तुम्ही सराउंडिंगची डेफिनेशन करायची. त्याच्यानंतर तुम्ही बाउंड्री म्हणजे इमॅजिनरी लाईन विच सेपरेट सिस्टीम फ्रॉम सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे काय? आता सिस्टीम म्हणजे पार्ट ऑफ द युनिवर्स आहे, ज्याचा आपण अभ्यास करणार आहे. सिस्टीम सोडून उरला सगळा जो भाग आहे त्याला आपण सराउंडिंग म्हणणार आहे. ओके, त्याच्यानंतर मी सांगतोय तुम्हाला करायचं आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन. तुम्हाला सांगतो ए बी सी डी नंतर ई असणार आहे. मी हा डी लक्षात ठेवलाय, डीई. म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे अशा प्रॉपर्टी आहेत विच डिपेंड्स ऑन क्वांटिटी ऑफ मॅटर. म्हणजे मास आहे, व्हॉल्यूम आहे, हे क्वांटिटीवर डिपेंड आहे, म्हणजे त्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. बर, त्यानंतर तुम्हाला डेफिनेशन करायची आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीची. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. याच्यावरती एमसीक्यू सुद्धा येऊ शकते की एक्सचेंज कुठल्या गोष्टीचा होतो, मॅटर आणि एनर्जी दोघेही एक्सचेंज होतात. ओनली ओनली काय मॅटर एक्सचेंज होत नाही, एनर्जी. इथे काही एक्सचेंज होत नाही, म्हणजे ती आयसोलेटेड सिस्टीम आहे, लक्षात घ्या. बरं, त्याच्यानंतर मी सांगतो आयसो न सुरुवात होणाऱ्या सगळ्या डेफिनेशन. आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस आणि आयसोकोरिक प्रोसेस. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम आणि त्याच्यानंतर थर्मल. म्हणजे सिस्टीम मध्ये अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नसतील, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. केमिकल रिएक्शन्स होत नसतील, केमिकल इक्विलिब्रियम. टेम्परेचर, थर्मल इक्विलिब्रियम. अरे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 डेफिनेशन झाल्या. 14 डेफिनेशन झालेल्या आहेत. एक प्रश्न 25 मध्ये आलाय, 2025 फेब्रुवारीमध्ये. मी तुम्हाला सगळे करायला लावतोय. कळालं का तुम्हाला? मग एवढंच केलं तर चालेल का? चालणारच आहे. काहीच न करण्यापेक्षा हे खूप आहे. तासापेक्षा जास्त वेळ लागणार आहे बरं का हे करायला. त्यामुळे नेक्स्ट लेक्चर चौथा पार्ट लवकर मिळणार नाहीये. मला पहिले 3 पार्ट तुमच्याकडून सगळे कव्हर करून पाहिजेत आज एका दिवसात. हो, मग अरे मग काय, तुम्ही एक लक्षात घ्या, मी माझे मुद्दे मांडतोय नेहमी, की नुसतं बघून होत नाहीये. मी कमीत कमी वेळेत बघा, 2 ते 3 मिनिटात मी पुढचे प्रश्न पण कव्हर करणार आहे. मी 10-15 मिनिटात तुम्हाला गाईड करणार आहे. भलेही माझा व्हिडिओ तुम्ही 1.25 1.5 च्या स्पीडने बघा, पण नंतर तुमचं काम स्टार्ट होतंय, लक्षात घ्या. ओके, हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन तुम्हाला सांगतो. हार्मोनिक्स म्हणजे काय माहितीये का? लोएस्ट अलाउड फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. लोएस्ट अलाउड फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन आणि त्याचे इंटिग्रल मल्टिपल. मग लोएस्ट अलाउड फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन अँड इट्स इंटिग्रल मल्टिपल्स आर नोन एज हार्मोनिक्स. मुलं काय करतात माहितीये का? मग ओव्हरटोनला म्हणतात हायेस्ट. का? इकडे लोएस्ट आहे म्हणलं, तिकडे हायेस्ट ना, हायेस्ट म्हणू नका, हायर म्हणा. कारण हायेस्ट असं नाही आहे, त्यात 2n 3n 4n 5n असं होणार ना. मग हायर अलाउड फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन आर नोन एज ओव्हरटोन. आता मी तुम्हाला सांगतोय ह्याचा डिस्टिंग्विशचा पॉइंट तुम्ही करा बरं का. अजून एक पॉइंट मला हवाय तुमच्याकडून. डेफिनेशनचा पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन केला. डेफिनेशनचा पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन केला. मला अजून एक पॉइंट हवाय, लक्षात घ्या. हिंट देतोय बरं का, लक्षात घ्या. साऊंड मध्ये कोण प्रेझेंट असतं? हार्मोनिक्स मे ऑर मे नॉट बी प्रेझेंट, पण ओव्हरटोन ऍक्च्युअली प्रेझेंट असतात. ओव्हरटोन्स ऍक्च्युअली प्रेझेंट असतात. सांगा बघू,
lowest allowed frequency of vibration and its integral multiple known as harmonics. Higher allowed frequency of vibration are known as overtone. Overtones are actually present in the sound. They may or may not be present. Okay. रेक्टिफायर एका मार्काला प्रश्न येईल, 2 मार्काला येईल, 3 मार्काला सुद्धा येऊ शकतो. पण रेक्टिफायर करतो काय? Rectifier is a device which converts AC into DC. Rectifier is a device which converts AC into DC. रेक्टिफायरचे दोन टाईप असतात. हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर नावाप्रमाणेच पॉझिटिव्ह सायकलला फक्त रेक्टिफाय करतो. ओके. आणि फुल वेव्ह मात्र दोन डायोड असतात त्यात. मी तुम्हाला सांगतो फुल वेव्ह रेक्टिफायरचे पुस्तकाचे डायग्राम चुकीचे आहे. त्यांनी खालनं असं कनेक्शन दाखवलंच नाहीये. फिगर नंबर टाकलाय त्यांनी हे पण लक्षात घ्या बरं का. मग मला अपेक्षा आहे एमसीक्यू आला तर रेक्टिफायर काय करतो? अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स एसी इंटू डीसी. किती टाईप आहेत? दोन टाईप. फुल वेव्ह आणि हाफ वेव्ह. आता माझं ऐकायचं तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही तो टॉपिक उघडायचा आहे. पहिल्या रेक्टिफायरच्या आदल्या पेजवर तुम्हाला असं ना असे ब्लॉक डायग्राम दिले. ब्लॉक डायग्राम. ओके. त्यात ट्रान्सफॉर्मर, पुन्हा रेक्टिफायर युनिट आहे लक्षात घ्या. फिल्टर सर्किट वगैरे दिलंय. आणि सीईटी मध्ये त्याचा क्रम विचारलाय. क्रम. मग तुम्हाला सांगतो मग या पेजवर तुम्हाला फक्त रेक्टिफायरची डेफिनेशन केलं तरी चालेल. पण त्याचं हाफ वेव्ह आणि फुल वेव्हचं कन्स्ट्रक्शन फारसं अवघड नाही. डायग्राम करा चला. त्याच्या डायग्राम करा. आईन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन लिहा असा प्रश्न आलाय. मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. 2-3 मिनिटं लागतील बरं का. बघा. आता हे फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आहे. हे मटेरियल फोटो सेन्सिटिव्ह आहे. ओके. याच्यावर जी लाईट इन्सिडेंट होते, याच्यावर काय होते? लाईट इन्सिडेंट होते. त्या लाईट मध्ये असतात फोटॉन. त्या लाईट मध्ये असतात फोटॉन. ओके. बघा. आता हे जे फोटॉन आहे ना इथे येऊन पडतायत, इथं असतात इलेक्ट्रॉन, त्यांचं कोलिजन होतं. फोटॉन आणि इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन फोटॉनची सगळीच एनर्जी ऍब्सॉर्ब करतात आणि त्या एनर्जीचा वापर करून इथं ते बाहेर पडतायत. म्हणजे इकडे चाललेत व्हेलॉसिटीनं. मग त्याला कोण आहे? कायनेटिक एनर्जी. इथून बाहेर पडण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला वर्क फंक्शन म्हणायचं. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. याचा अर्थ फोटॉनची एनर्जी त्याने सगळे ऍब्सॉर्ब केले. त्याचा वापर या दोन गोष्टीसाठी केलाय. मग याचा अर्थ कायनेटिक एनर्जी आणि वर्क फंक्शन दॅट इक्वल्स टू एच म्यू असणार आहे. मग कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू एच म्यू मायनस फाय नॉट प्लस मायनस. आणि कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय असतो रे? हाफ एम व्ही स्क्वेअर. फक्त मॅक्सिमम म्हणूया आपण. दॅट इक्वल्स टू एच म्यू मायनस फाय नॉट. हे आहे आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. अरे परीक्षेत फक्त लिहायला लावलं इक्वेशन. आपण डायरेक्टली लिहू शकलो असतो आणि म्हणू शकलो असतो वेअर एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्ही म्हणजे मॅक्सिमम व्हेलॉसिटी, प्लँक्स कॉन्स्टंट, इन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. ओके. चला मग आता इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन आणि पोटॅन्शियोमीटर, व्होल्टमीटर. मी तुम्हाला सांगतो पोटॅन्शियोमीटर, व्होल्टमीटर तुम्हाला पुस्तकातून करायचं. पोटॅन्शियोमीटर अॅक्युरेट आहे ह्याच्यापेक्षा. पोटॅन्शियोमीटरचा वापर करून मी इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. पोटॅन्शियोमीटरचा वापर करून मी दोन सेलचं ईएमएफ कम्पेअर करू शकतो. ते इथं करता येईल का? नाही. मग हे काय आहे? ऍडव्हान्टेजेस आहेत ना? बरोबर आहे. पण पोटॅन्शियोमीटर वायर 400 सेंटीमीटरची असते. म्हणजे हा पोर्टेबल आहे. हा इझी टू यूज नाहीये. मग हे कोण आहे? डिसएडव्हान्टेजेस. मग तुम्हाला ते करायचे आहे. ऍडव्हान्टेजेस ऍज वेल एज डिसएडव्हान्टेज. मी यशला रिक्वेस्ट करतोय बरं का, हे सगळे प्रश्नाचे पण मला कॉमेंटमध्ये हवं आहे. म्हणजे मला काय होतंय? उरलेले क्वेश्चन्स घ्यायला बरं जाणार आहे. बरं थांबा, थांबा. अजून एक द्यायचंय बरं का. अजून एक प्रश्न ऍड करा. अॅमीटर आणि व्होल्टमीटर. सांगा इथं तुम्हाला किती प्रश्न दिसतायत? इथं तुम्हाला किती प्रश्न दिसतायत? 3 आहेत. हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅलव्हॅनोमीटर इंटू अॅमीटर? हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅलव्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर? आणि डिस्टिंग्विश बिटवीन अॅमीटर आणि व्होल्टमीटर. एमसीक्यू तर ठिकाण आहेत. आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स इनफायनाईट असतो. आयडियल अॅमीटरचा रेझिस्टन्स 0 असतो लक्षात घ्या. ओके. हे सगळे एमसीक्यूज आहेत. डिस्टिंग्विश मध्ये दिले ते लक्षात घ्या. पुस्तकात दिले तुम्हाला करायचंय लक्षात घ्या. पण मला हा डिस्टिंग्विश तुम्हाला विचारायचा आहे. मी बघितलं हा परीक्षेत आलेला प्रश्न आहे. डिस्टिंग्विश बिटवीन इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन. इंटरफरन्स मध्ये अशा दोन स्लिट असतात ना रे बाळांनो. याचा अर्थ इथं दोन वेव्ह सुपर इम्पोज होतात. डिफ्रॅक्शन मध्ये अशी मोठी स्लिट असते. मग यात नंबर ऑफ वेव्हज आहेत सेकंडरी वेव्हज त्या सुपर इम्पोज होतात. डिफ्रॅक्शन मध्ये सेंट्रल मॅक्सिमम असतं पुन्हा इंटेन्सिटी डिक्रीज होते.
ब्राईटची इंटेन्सिटी डिक्रीज होते. इथं ना एक पॅटर्न मिळतो तुम्हाला इंटरफरन्समध्ये, स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. मग तिथं ब्राईट आणि डार्क जे आहे त्याची इंटेन्सिटी कमी जास्त होत नाही. कॉन्स्टंट असते. ओके. मग हे परत कळालं तुम्हाला? लिहू शकताय. आरामात लिहू शकताय. म्हणजे मला आता त्यातले सगळे प्रश्न तुम्हाला द्यायचे ते झालेत लक्षात घ्या. मग आता मी तुम्हाला पुढचे 3 ते 4 तास वेळ देतोय. 3 तास वेळ देणार आहे. 3 तासात हा तिसरा पार्ट आहे, दुसरा पार्ट, पहिला पार्ट लिहून पाहिजे मला. ॲट एनी कॉस्ट मी लिहून पाहिजे मला. 5 वाजतापर्यंत तुमचं व्हायला पाहिजे. मग संध्याकाळी 5-6 ला तुम्हाला दुसरा व्हिडिओ देईन, चौथा पार्ट देईन. रात्री 5वा पार्ट देईन. रविवार आहे उद्या. मी आज शनिवारी हा व्हिडिओ अपलोड केलाय. पण आता मला माहिती आहे एक्झामच्या वेळेस मुलं बघणार आहेत हे. तेव्हा शनिवार, रविवारचा काही विचार करू नका बरं का लक्षात घ्या. तुम्ही आता मी असं इमॅजिन करतोय काही मुलं बोर्डच्या अगोदर हे बघणार आहे. तुम्हाला सलगच सगळं बघायचंय. एक नंबर काम होणार लक्षात घ्या. फिजिक्सची भीती दूर होणार आहे. हे लवकरात लवकर कंप्लीट आपण केलं ना, की मग मी आय-एम-पी न्यूमेरिकल्स पण घेणार आहे. सगळंच आय-एम-पी असतं हे मला कळालं या 4 वर्षात. कुठल्या एका प्रश्नाला आपण म्हणू शकत नाही, हे आय-एम-पी नाही करू नको असं म्हणू शकत नाही लक्षात घ्या. एका दुसरा असेल, कधी येत नाहीत परीक्षेत विचारत नाहीत बरं का. पेपर सेटरला पण कळतं, की तुम्हाला काय विचारायचं, काय विचारायचं नाही. आता तुमचंच काम आहे अभ्यास करणं लक्षात घ्या. कसला विचार करताय? अरे हो, चॅनलला सबस्क्राईब तर करा ना आणि मी तुम्हाला सांगतो, मी ॲक्चुअली हे व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललं पाहिजे होतं. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, स्वयं ओके. स्वयं आणि इथं लिहितो मी सी गंमत सांगू का? मी 10वीच्या पुस्तकात वाचलं बरं का, की सी-ओ-ए-पीने ना सॅटेलाइट लॉन्च केले होते. त्याचं नाव स्वयं होतं बरं का. गंमत सांगू का? स्वयं फिजिक्स नावाचं आपलं जे चॅनल आहे ना, ते आहे जोशी सरांचं ओके. आणि लकीली जोशी सर पण कुठे शिकलेत? सी मध्येच शिकलेत. पण मी तुम्हाला मनापासून बोलतोय, की आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगतो, फर्स्ट मी आरजी सरांच्याकडून शिकलोय. मी स्वतःहून अभ्यास करतो. मला रोज अभ्यास करायला लागतो लक्षात घ्या. नंतर मी स्टडी चक्रकडून शिकलोय. जे चांगलं आहे ते मी त्यांना कधीच सोडलेलं नाहीये लक्षात घ्या. ती दोघं दी बेस्ट आहेत. पण मी तुम्हाला गंमत सांगू का? जोशी सर यावर्षी मला 1-2 महिन्यापूर्वी मिळालेत आणि जेव्हापासून जोशी सर मिळालेत ना, मी त्यांचं कुठलं लेक्चर मिस करतच नाहीये. पण जोशी सरांचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील, तर तुमचं बेसिक फंडामेंटल स्ट्रॉंग ठेवा. ओके. मग तुम्ही अक्षरशः ना तुम्हाला कुठलाही पॉइंट असू दे, इथं तुम्हाला मिळणारच आहेत. सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. मग या चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो, सबस्क्राईब करा. मी 2 दिवसापूर्वी रिक्वेस्ट केली होती. सरांचे त्यावेळेस 1.97 सबस्क्रायबर होते, म्हणजे 1970. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर किंवा मी तुम्हाला गंमत सांगू का? 2000 तर कधीच क्रॉस केलंय सरांनी लक्षात घ्या. ते काय 20-30च राहिले होते म्हणूया आपण. पण माझी काय इच्छा आहे बघा, की जास्तीत जास्त मुलांपर्यंत तुम्ही हे शेअर करा. मग सरांनी काय प्रोव्हाईड केले तर एम-सी-क्यूज प्रोव्हाईड केलेत. मग आता सध्या तुमची अवस्था काय होते, की बोर्डचं करू का सी करू? मला मान्य आहे. पण सी वेळेस तर नक्की फॉलो कराल ना तुम्ही लक्षात घ्या. नक्की, नक्की, नक्की म्हणूया आपण. बघा मी का प्रमोट करतोय किंवा मला काय काय गरज पडली, तर मी सांगतो, जी चांगली गोष्ट आहे, ती सगळ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. सगळ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. 2.11 के अरे वाह! 2.11 म्हणजे खूप चांगले, चांगले 40-50 नाही 100-125 सबस्क्रायबर वाढलेत लक्षात घ्या आणि तुमचे मनापासून धन्यवाद. पण मला वाटतंय जास्तीत जास्त मुलांपर्यंत सर पोहोचले पाहिजेत. अशी लाखो मुलं आहेत, की जे YouTubeवर शोधतायत काय चांगलं मिळतंय ते. म्हणजे हे चॅनल त्यांच्यावर नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.